नमस्कार मंडळी, मी ऋतुजा विनय रावराणे तुमचं स्वागत करते संध्या प्रकाश किचनमध्ये। सर्वात आधी तर सगळ्यांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा। कशी चालली आहे दिवाळी तुमची? काय काय फराळ बनवला आम्हाला नक्की सांगा। आणि हा व्लॉग पण जसा मागचा व्लॉग झाला तसा फराळाचाच आहे। या व्लॉगमध्ये आपण बेसनचे लाडू आणि चिवडा बनवलाय। सो जे माझ्यासारखे फर्स्ट टाइमवर जे एकटे फराळ बनवणारे असणार आहेत, थोडीशी मदत इथे तिथे, पण रेसिपी जी तुमची स्वतःची असणार आहे त्यांच्यासाठी हा स्पेशली व्लॉग आहे। सगळं प्रमाण वगैरे प्रॉपर सांगितलेलं आहे, ते अचूक प्रमाण आहे। ते प्रत्येक वेळी तुम्ही यूज केलं तर रेसिपी ती तशीच बनणार, पदार्थ तसाच छान बनणार। नक्की ट्राय करून बघा। तुम्ही फराळाला अजून काय काय बनवता किंवा काय काय जे कठीण पदार्थ जे म्हणतो ना आपण, चिरोटे म्हणा, अनारसे म्हणा, हे बनवलेत का नाही, किंवा काही रेसिपी तुम्ही फॉलो केली ते पण आम्हाला लिंक मध्ये देऊन सांगा, आपण नक्की ट्राय करूया। आणि नवीन रेसिपी घेऊन परत भेटू। टिल देन हरिओम श्रीराम, वंदे नाथ चवित नाथ। तर फराळाला सुरुवात केलेली आहे। दिवाळी आता 1 आठवड्यावर आली आहे आणि इथे मी 1 किलो ही चणा डाळ घेतली आहे आणि छान त्याला भाजून घेतले। ही मी लाडवासाठी घेतली। आता ह्याला आपण दळायला येऊ आणि एकदम पावडर नाही करायची आहे। जे गिरणीवाले त्यांना सांगायचं की रवाळ पाहिजे, लाडवासाठी पाहिजे, म्हणून आपण रवाळ करणार आहे। याला बेसन लाडू करतोय आज आपण आणि तयारी सुरू केली आहे। इथे 4 कप मी बेसन घेतले, तूप घेतलंय मी आपलं नेहमीचंच आफ्रा, आणि चारोळी आणि काजू। आता आपण सर्वात आधी काय करूया, गॅस चालू करूया। कढई ठेवली आहे मी, गॅस चालू करूया। आणि 4 कप जर बेसन असेल तर त्याला आपण जे माप घेतोय, 4 वाटी किंवा 4 कप, तेवढंच 1 वाटी आपल्याला तूप घ्यायचं आहे। वितळलेलं तूप घ्यायचं आहे, म्हणजे प्रमाण मग चुकणार नाही आपलं। तुपामध्ये आता मी बेसन हे करते। जे 4 कप बेसनला 1 कप आपण तूप वापरले। आणि याला छान आता मिक्स करून घेऊया। इथे तुपामध्ये बेसन छान आपण मिक्स करून घेतलंय आणि आता हे बेसन तोपर्यंत भाजायचं जोपर्यंत हे परत तूप सोडत नाही। आपलं बेसन आता सध्या त्याने सगळं तूप शोषून घेतलंय, पण अजून नीट भाजल्यानंतर तूप सोडायला लागेल, तोपर्यंत आपण ह्याला भाजायचं आहे। आता जवळजवळ 15 ते 20 मिनिटं झाली आहेत आणि आपलं बेसन छान भाजून झालंय। अजून याला थोडा वेळ आपण भाजूया, जरा अजून कलर चेंज होऊ दे, कारण ह्याच्यामध्ये आपण पिठी साखर किंवा तुम्ही साखर जर भुरा साखर जरी वापरत असाल तरी याचा कलर मग लगेच थोडा लाईट होऊन जाईल। आणि बेसनचा लाडू म्हणजे थोडा डार्क येलो कलरचा, छान मस्त सोनेरी म्हणजे थोडा डार्क असा छान वाटेल। तर थोडं अजून याला 5-10 मिनिटं भाजूया आणि मग नंतर त्याच्यामध्ये थंड करून मग त्याच्यामध्ये पिठी साखर वगैरे आपले बाकीचे ड्रायफ्रुट्स वगैरे ऍड करूया। बेसन इथे मस्त भाजले गेले आणि आता भाजून ते थंड पण झाले। आपण हाताने त्याला बघू शकतो आणि छान असा गोळा होतोय। आता आपण 4 कप बेसन घेतलेलं, त्याच्यामध्ये 1 कप आपण तुपामध्ये त्याला भाजलंय आणि इथे मी 2 कप पिठी साखर घेतली आहे, ती मी आता त्याच्यामध्ये ॲड करते। बेसन मध्ये मी आता पिठी साखर ॲड केली आहे। बेसनमध्ये मी काजू आणि बेदाणे पण भाजून टाकलेले, हे आपले दाखवायचे राहिले ॲक्च्युली। काजू आणि बेदाणे पण मी भाजून बेसनमध्येच ॲड केलेत आणि त्याला छान मस्त मिक्स करून घेऊया। या स्टेजला आपण अजिबात त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा तूप नाही घातलंय। ऑलरेडी जे तूप आहे तेच आपण नीट आता छान हाताने मिक्स करून बघूया। जर अजून गरज लागेल तर आपण त्याच्यामध्ये ॲड करूया, ते पण जास्त तुपाची गरज नाही लागणार। आता छान मिक्स करून घेऊया पिठी साखर।
साखर छान मिक्स झाली आहे बेसनमध्ये आणि आता आपण बघूया याचं पीठ लाडू होतोय का. तर तसं बघितलं तर लाडू नाही होते. अजून आपल्याला थोडंसं तूप लागेल याच्यामध्ये. तर आता आपण काय जसं लागेल तसं तूप चमच्याने घेणार आहे आणि हे पण वितळलेलंच तूप घ्यायचं आहे, अजिबात घट्टवालं तूप नाही घ्यायचं आहे. आणि आता वाटतं ही कन्सिस्टन्सी छान झाली आहे लाडवांसाठी. मिक्स करून घेऊ जरा नीट. तूप सगळ्या पिठाला नीट लागलं पाहिजे, बेसनला नीट लागलं पाहिजे तूप. आणि लाडू छान वळले जात आहेत. वरती काजू एक लावला आहे मी. आणि अशा प्रकारे आपण आपले सगळे लाडू वळून घेऊया आणि आपले बेसनचे लाडू तयार आहेत. तर इथे मी पोहे भाजत ठेवलेत. अर्धा किलो पोहे आहेत आणि याला आपण दुपारी एक ऊन पण दाखवलं मस्त छान. त्याला भाजायला काही जास्त वेळ लागणार नाही आहे. हे थोडे श्रिंक झालेत. भाजले की पोहे श्रिंक होतात. तुम्हाला जर अजून जर असे श्रिंक झालेले नाही आवडत असतील तर तुम्ही छान असं मस्त कडकडीत ऊन दाखवून त्यांना हे करू शकता, म्हणजे जास्त भाजायची गरज नाही पडणार. पण आता आपण जर ह्याला भाजून घेतोय. छान असं मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे ते. तेल आपण इथे आता गरम करत ठेवले. छान जरा तेल गरम झालं पाहिजे तोपर्यंत आपण इथे फोडणीची तयारी करून घेतली आहे. जिरं घेतले, मोहरी घेतली, धणे घेतलेत आणि इथे मी बडीशेप पण काढून ठेवली, ती पण आपण थोडी टाकणार आहे. आणि कढीपत्ता आणि मिरची. जरा तेल छान तापू दे, मग फोडणीला मजा येईल एकदम. तेल छान तापलं आहे त्यासाठी मी जरा मोहरी टाकून बघितली त्याच्यामध्ये. आता मी फोडणी टाकते. जिरं, मोहरी, धणे, कच्ची आहे बडीशेप. आता बेसिक फोडणी करूया. कढीपत्ता, आणि मिरची. मस्त तडतडली आहे फोडणी. आणि आता त्याच्यामध्ये मी खोबऱ्याची कापं टाकते. खोबऱ्याची कापं आपण ॲड केली आहेत आणि ती पण आता छान लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया. खोबऱ्याची कापं आता छान एकसारख्या कलरवरती तळली जातात आहे. आणि त्याच्यामध्ये मी आता थोडे काजू टाकते, शेंगदाणे आणि डाळ्या. आपण छान भाजून घेऊया. खोबऱ्याची कापं फक्त भाजायला त्याला छान असा सोनेरी कलर यायला थोडा वेळ लागतो.
बाकी शेंगदाणे, डाळ्या किंवा काजू हे पटकन होतं, म्हणून आपण खोबऱ्याची कापं आधी भाजून घेतली. इथे छान आपला जे पण काजू होते, शेंगदाणे होते, डाळ्या, खोबऱ्याची कापं छान भाजली गेली आहेत. आता आपण हळद टाकते मी त्याच्यात जरा. जरा एक मिक्स, सगळ्या तेलाला, सगळ्या जिन्नसांना नीट हळद लागली पाहिजे. आणि इथे मस्त छान कुरकुरीत भाजलेले आपले पोहे आहेत, ते मी आता याच्यात ॲड करते. हे मी अर्धा किलो पोहे घेतलेत. आणि आता ह्याला चमच्याने न ढवळता आपण त्याला फक्त थोडं टॉस करून घेऊया. थोडंसं त्याच्यात मीठ टाकूया. मीठ आपण अजिबात ॲड नाही केलं, सो मीठ. मीठ टाकून आता याला छान आपण परत एकदा मिक्स करून घेऊया. गॅस मी बंद केला आहे. आता याला आपण थोडा वेळ थंड व्हायला ठेवूया आणि तेल पण छान सगळ्या पोह्याने नीट लागलं जाईल. आणि अशा प्रकारे आपला पातळ पोह्यांचा चिवडा तयार आहे.